मुरगुडमध्ये सुरू असणारी खूप जुनी अशी मुलींची शाळा म्हणजेच कन्या विद्या मंदिर। पण हीच शाळा आता एकाच कॅम्पसमध्ये येत असल्याचं कारण देऊन एकत्रीकरण करण्यात येणार आहे। पण या एकत्रीकरणामुळे एका वर्गाचा पटही वाढणार आहे। त्यामुळे आता जितकं लक्ष मुलांकडे शिक्षकांना देता येत आहे ते देता येणार नाही। त्याचबरोबर सध्याची परिस्थिती पाहिली तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त मुलींची शाळा ही मुलींचीच राहील अशी पालक आणि मुरगुडकरांची मागणी आहे। मुरगुड आणि परिसरातील कन्या विद्या मंदिर ही एकमेव मुलींची शाळा आहे। ती तशीच राहिली पाहिजे। शाळेची प्रगती पण खूप चांगली आहे, त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत एकत्रित होऊ नये अशी पालकांची आणि मुरगुडकरांची मागणी आहे। तसं निवेदन शाळा व्यवस्थापन कमिटीकडे दिले। तसंच हे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती आणि मुख्याधिकाऱ्यांनाही देण्यात येणार आहे। जर हे एकत्रीकरण थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी सर्व पालक आणि मुरगुडकरांनी दिलाय। यावेळी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजखान जमादार यांनी शाळेला भेट देऊन माहिती घेतली। आपणही यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन जमादार यांनी दिलं। यावेळी आकाश दरेकर, समीर गोरुले, प्रदीप भोपळे, विशाल सूर्यवंशी आणि व्यवस्थापन कमिटीसह पालक उपस्थित होते।